क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खर्डीत नगरसेवक गणेश पांडुरंग जाधव यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न। खर्डी गावाचे भूमिपुत्र तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले गणेश पांडुरंग जाधव यांचा नागरी सत्कार समारंभ काल खर्डी बाजारपेठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पांडुरंगजी वरोरा साहेब उपस्थित होते। त्यांच्या हस्ते जाधव यांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाला विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खर्डी व परिसराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे आश्वासन गणेश जाधव यांनी दिले। या सत्कार सोहळ्यामुळे खर्डी गावाचा मान उंचावला असून नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झालाय। तसेच खर्डी गावाचे सुपुत्र केदार शरद कर्डीकर यांनी अमेरिकेतून MS केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला। तसेच शासकीय सेवेत असलेले काष्टी शाळेचे मुख्याध्यापक सचिन शारंगधर यांचाही सत्कार करण्यात आला व स्थानिक अंगणवाडी सेविका यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला माजी आमदार पांडुरंग बरोरा, खर्डी सरपंच निर्मला गावित, संजय B मोरे, विशेष सरकारी वकील मोका ठाणे कोर्ट, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू रणदिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोहर सासे, श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेश म्हस्कर, कल्याण डोंबिवली महापालिका माजी सभापती वीणा जाधव, स्वागत समितीचे अध्यक्ष अनिल पातकर, अनिल घोडबिंदे व पत्रकार उपस्थित होते। खर्डी प्रतिनिधी सगीर शेख। तो विचार बघून मतदान करतो आणि म्हणून गणेश शेठचं कार्य आहे म्हणून त्या ठिकाणी गणेश शेठला निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असलं तरी तुम्ही आपल्याला गणेश शेठ या ठिकाणी विसरलेले नाहीत आणि म्हणून आज त्यांच्या कार्याची पावती म्हणून या ठिकाणी नागरी सत्कार या ठिकाणी होत आहे। तर माझ्या वॉर्डमध्ये किंवा प्रभागात बहुतांश ठिकाणी सिलेंडर आता निघून गेलेत, पाईपद्वारे गॅस आपण देतो। सिलेंडरच्या कार्यक्रमानिमित्त आपण उपस्थित झालेलो आहोत। खरं तर गणेश भाऊ मी 20-25 वर्षांनी ओळखले। आपल्या सर्व ग्रामस्थांतर्फे आणि माझ्या खर्डी ग्रामपंचायततर्फे आपण त्यांना भरभरून शुभेच्छा देऊया। आणि आपल्या कर्मभूमीसाठी तुम्ही करतातच, परंतु आपल्या जन्मभूमीसाठी तुम्ही चांगली कामं करा अशी मी सर्वांतर्फे अपेक्षा करते। आणि बरोबर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।